राजू, ए बाई उठ ना. काय मुलगी आहे ग बाई. अगं राजू, अगं किती वाजले? उशीर झाला ना. चल आवर लवकर. शाळेत जायचं नाही का तुला? काय लवकर. आता काही खायला देऊ नको. मधल्या सुट्टीत काही खावंसच वाटत. काय ग तुझ्या आईने फोन नाही केला? 9 वाजले. नेहमी सकाळी फोन करते म्हणून म्हणलं. अगं आजी, आई कामात असेल, करेन फोन. आई येते. बाय बाय. हॅलो. हा अगं नाही आत्ताच गेली ती. हो हो खाल्लं ना थोडंसं. अगं डब्यात ना पोळी आणि भाजी दिली तिला. हो बरं बरं ते सगळं आता तू सोड. तू ऑफिसला जाताना सकाळीच तुला सांगणार होते ग, पण ना राजू झोपली ना म्हणून मी काही बोलले नाही. हो अगं रात्री तुम्ही 1:30 वाजता तुमच्या मुलीला माझ्याकडे आणून सोडता. आता तुमच्या आणि माझ्या घराचं 2 पावलावर अंतर आहे म्हणून ठीक आहे ग. अगं काय हे तुम्ही दोघं नवरा बायको 4 दिवस भांडता आणि पुन्हा एकत्र होताय, पण ह्याचा परिणाम तुमच्या त्या मुलीवर होतो की वाईट होतो की चांगला होतो काही समजतं का तुम्हाला? काय संस्कार होतील तिच्यावर? हा अगं आता मी जिवंत आहे म्हणून ठीक आहे ग, पण उद्या मी गेल्यानंतर मग हा असं काय बोलतेस म्हणजे? अगं अगं तुझी मुलगी मला काही जड नाही झाली आहे बाई. तुला काही बोललं तरी लगेच रागच येतो. जाऊ दे ठेवते मी फोन आता. बर ठेव ठेव फोन ठेव. आजी, आजी कुठे? आजी, आजी. अगं काय झालं? काय बसली काय? अगं आजी, आज टीचरमध्ये चेतन बसला नाही माझा. अरे वा, मला तिच्यापैकी वाटत मिळाली. हो का? बर 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 जा तू जा पटकन जा. मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणते. हा? काय ग काय म्हणते? काय नाही आजी, अभ्यास करते. हो का? हे घे कर. हो अभ्यास कर कर. प्राजू, ए प्राजू, राजू अगं कसला विचार करते? अगं लक्ष कुठे आहे तुझं? आणि काय ग? आणि ही कसली वही आहे? आण बघू इकडे बघू मला. सारखी काय लिहित असतेस या वहीत? अगं आजी, ही वही नाहीये, हा? डायरी आहे. कसली डायरी? ही पर्सनल डायरी आहे माझी. म्हणजे काय? बघ, ज्यांनी लिहायची असते ना त्यांनीच ती वाचायची असते. म्हणजे बघ, ही डायरी मीच लिहिली ना, म्हणजे मीच वाचणार. पर्सनल इज पर्सनल. तू कधी वाचू नकोस ही डायरी. बरं बाई, ते डायरी बिरीचं राहू दे, पण तू आता तुझा अभ्यास कर. हा हो. ऐक
मगासनं फोन करते तुला, तू उचलत का नाहीस का? हा, कुठे ठेवला होतास फोन? रात्री 12, 12:30ला येते आणि पहाटे 5ला जाते. तुझ्या मुलीकडे तुझं लक्ष आहे का? हा, काय झालं म्हणजे? हो, तुझं प्रेम प्रकरण चालू आहे. कितवीत आहे ती? 9वीत. किती झालं? हो, मी तिची डायरी वाचली. पर्सनल डायरी. शांत हो बाळा, घाबरू नकोस. मी तुझी डायरी वाचली खरी ग, पण असं समज की मी कधी वाचलीच नाही. तू त्या डायरीत जे काही लिहिलंस ना, आता तू ते मला सांगायचं. हा, अगदी मी जवळची मैत्रीण समजू. हा बाळा. हा, माझ्या शाळेला एक मुलगा आहे. हा, तो मला खूप आवडतो. बरं. तो माझ्या पुढच्याच बेंचवर बसतो. हा, तो मला गणितही शिकवतो. हा. कदाचित त्यालाही मी आवडते. ते प्रेम आहे काय का आजी? अगं, हे प्रेम नाही ग, हे आकर्षण आहे. हे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतं. माझ्या बाबतीत घडलं, तुझ्या आईच्याही बाबतीत घडलं असणार, आणि बहुतेक तुझ्या पण. पण हे तारुण्य जपणं हे प्रत्येक मुलीच्या हातात असतं. आणि बेटा, तूही जप. हा, आणि बाळा, मी आहे ना. हा, आजी, तू आजपासून माझी चांगली मैत्रीण आहे. आणि यापुढे तू असं परत कधी वागायचं नाही. हा,